22 फेब्रुवारी रोजी जी प्राशा भिलवडे शाळेतील इयत्ता 5वीचे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेला मोठ्या उत्साहाने, आत्मविश्वासाने आणि आनंदाने सामोरे जात आहेत. तर मागच्या वर्षी जे आमच्या 6वी आणि 7वीचे जे विद्यार्थिनी आहेत ते त्यांना थोडक्यात त्यांच्या अनुभवानुसार मार्गदर्शन करत आहे. समृद्धी, बोल बाळा. एखादा प्रश्न आपल्याला येत नसला, आपण त्याच्यात टाइम नाही घालायचा, आपण तो शेवट राहिलेला टाइम ऐकता गोल करायचा. आपण पेपरला जाताना निळा नाही तर काळ्या पेनने लिहायचा आणि टेन्शन घ्यायचं नाही आणि छान पद्धतीने सोडवायचा. व्हेरी गुड. नेक्स्ट स्टुडंट. चल समृद्धी. नेक्स्ट समृद्धी. आपण परीक्षेला गेल्यावर मराठी शॉर्ट कशाची भीती ठेवायची नाही आणि मोकळेपणाने पेपर सोडवायचा. आपल्याला एखादा प्रश्न अडला तर तो शेवटी सोडवायचा आणि आपलं सगळं लक्ष तो प्रश्न सोडवताना त्या प्रश्नाकडेच राहिलं पाहिजे. दुसरीकडे आपलं लक्ष गेलं तर आपला तो प्रश्न चुकू शकतो आणि मग आपले 2 मार्क कमी होऊ शकतात. त्यामुळे आपण सगळं लक्ष त्याच्यावर ठेवूनच प्रश्न सगळे सोडवायला पाहिजे आणि कोऱ्या कागदावरती आपण त्याचे उत्तर काढले पाहिजे, ट्रिक्स वापरल्या पाहिजेत आणि शांत मनाने पेपर सोडवला पाहिजे. खूप छान. बघा, दोघींनी पण खूप छान सांगितलं. वेळ वाचवायच्यासाठी काय करायचं, ट्रिक वापरायची. बरोबर. नेक्स्ट, काळा किंवा निळा दोन्हीपैकी एकच पेन वापरायचा. बरोबर. ठीक आहे. नेक्स्ट, चला अदिती. बोला अदिती. प्रत्येक प्रश्न लक्ष देऊन सोडवावे व टेन्शन घ्यायचं नाही आणि सही नीट करायची